हॅलो एव्हरीवन. इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर पाहत आहोत. तर चॅप्टरमधले पाचही प्रॅक्टिस सेट आपण सोडवले आहेत. आता प्रॉब्लेम सेट 1 आपण सोडवणार आहोत. या अगोदरचे प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओज तुम्ही जर पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, आपले व्हिडिओ मिळून जातील. आज प्रॉब्लेम सेटमधले क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 कवर करूयात. बाकीचे व्हिडिओज, बाकीचे क्वेश्चन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. प्रॉब्लेम सेट 1 काय दिले? फर्स्ट क्वेश्चन पहा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला MCQचे क्वेश्चन्स आहेत, 4 ऑप्शन दिलेत, एक सोड त्याचा आन्सर असणार आहे. ओके, काय दिलं क्वेश्चन? फर्स्ट, टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19. फाइंड y when x = 1. ग्राफिकल मेथडमध्ये जसे आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे तसे पाहिजेत. पहा इक्वेशन काय? 4x + 5y = 19. एक्सची व्हॅल्यू 1 पुट करा. 4 × 1 + 5y = 19. हा इकडे काय होईल? 4 + 5y = 19. हा +4 तिकडे जाऊन -4 होईल. 5y = 19 - 4 5y = 15. म्हणजेच y = 15/5. 5 1 जा 5 3 जा, देअरफॉर y = 3. म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ओके, समजले? चला पुढचा पाहूयात. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स in variable x and y, dx = 49, dy = -63 and d = 7. then what is the value of x? x किती काढायचं आहे? ओके, तर x साठी फॉर्म्युला काय असतो आपला? क्रॅमर्स रूल. x = dx/d. what is the value of dx? 49. म्हणजे काय होईल? 49 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? 7. म्हणजे काय होईल? 7 1 जा 7 7 जा, म्हणजे x ची व्हॅल्यू काय भेटेल? 7 a. ओके, चला पुढला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. थर्ड क्वेश्चन काय दिला? डिटर्मिनंट दिला. काय डिटर्मिनंट पहा? 5 3 -7 आणि -4. चला सेम AD - BC. 5 4 जा 5 चौक 20 -20. आठवतं आहे का? 5 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आणि -7 ने 3 ला. 7 3 जा 21 -21. म्हणजे काय होईल? which = -20 -+21 which = 1. 1 is the answer, D. Fourth question काय पहा? To solve x + y = 3, 3x - 2y - 4 = 0 by determinant method find D. मला D ची व्हॅल्यू काढायची आहे. इक्वेशन काय आहेत पहा? x + y = 3 आणि दुसरं इक्वेशन आपण सरळ लिहूयात. 3x - 2y = 4. -4 पलीकडे आलं तर +4. आता D काय येईल पहा? D म्हणजे कोणते? तर x आणि y चे व्हेरिएबल असतात. x चा 1 3 y चा 1 -2. चला तर याला सॉल्व करूयात. क्रॉस मल्टिप्लाय. 1 × -2 किती येतील? -2. 1 × 3 3 मधला -3. -2 -3 किती येतील? -5. इथं सोल्युशन C. ओके, ax + by = C आणि mx + ny = D and an a × n. ओके, and not equal to bm. then these simultaneous equation याचा ऑप्शन आहे ओनली 1 कॉमन सोल्युशन असणार त्याला, कारण की an आणि bm कसे आहेत? नॉट इक्वल आहेत. चला तर मग प्रॉब्लेम सेट झाला असेल तर आपण पुढे जाऊयात. प्रॉब्लेम सेटचा फर्स्ट क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चन करूयात. चला सेकंड क्वेश्चन काय? कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x - 6y = 3. कोणता ग्राफ आहे? 2x - 6y = 3. आपल्याला टेबल कंप्लीट करायचं आहे. जे सोपी गोष्ट आहे. समजा एक्सची व्हॅल्यू -5 आहे. इथे काय दिली आहे? एक्सची व्हॅल्यू -5 म्हणजे 2 × -5 -6y = 3. -5 2 जा -10 -6y = 3. म्हणजे काय होईल? -10 पलीकडे गेलं तर +10 होईल. -6y = 3 + 10 म्हणजे काय होईल? -6y = 13. म्हणजे y = 13/-6. ओके, म्हणजे इथं काय येईल? म्हणजे इथं काय लिहू शकतो? -13 / 6 आणि पॉईंट काय येईल? खाली लिहितो पहा. -5,
-13/6 असा पॉईंट येईल. ओके. आणि दुसरी काय सोल्युशन आहे, दुसऱ्यामध्ये वायची व्हॅल्यू 0 पुट केली आहे, म्हणजे 2x - 6 × 0 इज इक्वल टू 3. बरोबर आहे का? वायची व्हॅल्यू 0 पुट केलं, हे 0 होईल. 2x इज इक्वल टू 3 होईल, म्हणजे x इज इक्वल टू 3/2. ओके. म्हणजे ते लिहिता येईल 3/2. पॉईंट काय येईल 3/2, 0. अशा पद्धतीने याचं सोल्युशन आपण देऊ शकतो. चला तर मग क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. हा 2 मार्कची ॲक्टिव्हिटी म्हणून विचारला जाऊ शकतो. 3 पाहूयात. चला, थर्ड क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आपण ग्राफिकल प्रॉब्लेम सोडवलेत, त्याच पद्धतीने सोडवायचे पहा. हा 2x, पहिले इक्वेशन काय, 2x + 3y इज इक्वल टू 12 आणि x - y इज इक्वल टू 1. खूप सोपे आहे पहा. आपण काय करूयात, हे जे इक्वेशन आहे 2x + 3y इक्वल टू 12, या इक्वेशनला कन्वर्ट करून घेऊयात वायमध्ये. सोपं जाईल पहा. आपण 2x ला पलीकडे पाठवूयात. 3y इज इक्वल टू 12 - 2x, म्हणजे काय होईल, y इज इक्वल टू 12 - 2x डिवायडेड बाय 3. अशा पद्धतीने जेणेकरून आपण व्हॅल्यूज पुट केली एक्सची, तर y आपल्याला मिळणं सोपं जाईल. समजा मी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, एक्सची व्हॅल्यू 0, तर -2 × 0 0 होईल. 12/3 किती होतील, 4. 0 4 इज द सोल्युशन. ओके. सेकंड, समजा मी एक्सची व्हॅल्यू 6 पुट केली, तर काय होईल, 6 × 2 = 12. 12 म्हणलं तर 12 - 12 0, इकडे सोल्युशन सगळं 0 होईल. y इज इक्वल टू 0, म्हणजे पॉईंट येईल 6, 0. ओके. समजा मी एक्सची व्हॅल्यू 3 पुट केली, एक्सची व्हॅल्यू 3 पुट केली तर काय होईल, 3 × 2 = 6 होईल. 12 - 6 बिकम्स 12 - 6 किती होतील, 6, आणि 6 डिवाइड बाय 3 2. 3 2 हा एक पॉईंट येईल. ओके. सिमिलरली आपण पुढचं इक्वेशन घेऊयात. x - y इज इक्वल टू 1. x - y इज इक्वल टू 1, म्हणजेच काय होईल, तर x - 1 इज इक्वल टू y. वायला पलीकडे नेलं तर वायची व्हॅल्यू मिळून जाईल. समजा आता मी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, तर वायची व्हॅल्यू -1 मिळेल. लगेच पटपट सोडवायचे, 0, -1. त्यानंतर मी जर एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली, तर 1 - 1 0, एक्सची व्हॅल्यू 0 मिळेल. 1, 0. आणि पुढचा समजा मी एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली, तर 2 - 1 1 मिळेल, म्हणजे 2, 1 हा पॉईंट मिळेल. तर पॉईंट्स आलेत. चला ग्राफ प्लॉट करूयात. आधी पॉईंट प्लॉट करून घेऊयात. चला, पहिला पॉईंट काय, 0 4, एक्सचा 0 वायचा 4 हा पॉईंट येईल इथे. ओके. पुढचा पॉईंट आहे 6 0, एक्सचा 6 वायचा 0 हा पॉईंट येईल एक्स ॲक्सिसवर या ठिकाणी. ओके. पुढचा पॉईंट आहे 3 2, एक्सचा 3 वायचा 2 हा पॉईंट येईल इथे. ओके. दुसऱ्या लाईनचे पॉईंट प्लॉट करूयात. सेकंड लाईनचे काय पॉईंट आहेत, 0 - 1, एक्सचा 0 वायचा -1. ओके. नेक्स्ट 1 0, एक्सचा 1 वायचा 0. त्यानंतर 2 1, एक्सचा 2 वायचा 1. ओके. चला तर मग लाईन ड्रॉ करूयात. चला, लाईन्स ड्रॉ करून झालं. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. काय कॉर्डिनेट त्याचे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचे कॉर्डिनेट काय दिसतं इथे, नीट पहा. इथे एक्सचा 3 वायचा 2, म्हणजे 3, 2. म्हणूयात फ्रॉम ग्राफ x, y इज इक्वल टू 3, 2 इज सोल्युशन. ओके. सोल्युशन मिळाले. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. चला, सेकंड क्वेश्चन काय आहे पहा, x - 3y इज इक्वल टू 1 आणि 3x - 2y + 4 इज इक्वल टू 0. चला, इक्वेशन नीट लिहूयात. आपल्याला y इज इक्वल टू फॉर्ममध्ये लिहायचे असतात. म्हणजे हा इक्वेशन काय, x - 3y इक्वल टू 1, म्हणजे याला कसं कन्वर्ट करणार आपण, हा एक्सला पलीकडे नेला तर काय होईल, नाहीतर काम करूयात, -3y पलीकडे नेऊयात. x - 1 इज इक्वल टू +3y होतील, आणि मग 3 डिवाइडल्यानंतर इथे तो साईडला x - 1/3 इज इक्वल टू y मिळेल. मग आता एक्सची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर काय होणार आहे, -1/3. मग ते आपल्याला प्लॉट करायला अवघड जाईल.
व्हॅल्यू चेंज करूयात बघूयात. समजा एकची व्हॅल्यू मी 4 पुट केली. 4 पुट केली तर काय होईल? 4 - 1 3 3/3 1 म्हणजे 4 1 पॉईंट मिळेल आपल्याला. समजा मी एकची व्हॅल्यू -2 पुट केली. -2 - 1 काय होईल? -3 -3 / 3 -1 प्रॉब्लेम मिळेल. मग मी काय करतो? -2 एक्सची व्हॅल्यू -2 म्हणजे वायची व्हॅल्यू काय येईल? -1. ओके. समजा मी एकची व्हॅल्यू 1 पुट केली. 1 - 1 0. एक्सची व्हॅल्यू 1 वायची व्हॅल्यू 0. ओके. पॉईंट काय आले इथे? -2 -1 आणि इथे 1 0. आता पॉईंट झाले तर पुढे दुसरी लाईन घेऊयात. दुसरी लाईन काय? 3x - 2y + 4 = 0. याला सरळ लिहायचे आहेत. आपलं y = पाहिजे म्हणजे 2y प्लेट लिहिलं तर काय होईल? 3x + 4 = 2y. 2 डिवाइड लावूयात म्हणजे काय होईल? 3x + 4 / 2 = y. ही मित्र सोपी जाईल पहा आपल्याला. समजा मी एकची व्हॅल्यू 0 पुट केली. 4/2 उत्तर काय येईल? 2 म्हणजे 0 2. समजा मी एकची व्हॅल्यू -2 पुट केली. -2 पुट केली तर काय होईल? 3 × 2 = 6. -6 + 4 -2. -2/2 -1 म्हणजे काय येईल? -2, -1 हा पॉईंट मिळेल. समजा मी एकची व्हॅल्यू 2 पुट करून पाहिली. 3 × 2 = 6 होईल. 6 + 4 10 होतील. 10 / 2 5. 2 5 हा पॉईंट मिळेल. 2, 5. चला पॉईंट मिळालेत. तर आता आपण पॉईंट प्लॉट करूयात. पॉईंट प्लॉट करायचं म्हटल्यानंतर पहिला पॉईंट कोणता आहे? तर 4 1. एक्सचा 4 वायचा 1 इथे. पुढचा पॉईंट आहे -2 -1. एक्सचा -2 वायचा -1 हा पॉईंट इथे. पुढचा पॉईंट आहे 1 0. एक्सचा 1 वायचा 0 हा पॉईंट इथे 1 0. नेक्स्ट दुसरा आहे. दुसऱ्या लाईनचे इक्वेशन पॉईंट्स आहेत 0 2. एक्सचा 0 वायचा 2 हा पॉईंट इथे. पुढचा पॉईंट आहे -2 -1. एक्सचा -2 वायचा -1 म्हणजे हाच पॉईंट आहे बा. सेम पॉईंट डबल आलेला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 2 5. एक्सचा 2 वायचा 5 इथे वरती हा पॉईंट इथे आला आहे. चला तर मग लाईन ड्रॉ करूयात. चला पॉईंट्स प्लॉट झालेत. लाईन प्लॉट झाल्यात. आता हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मार्क करूयात. दिस इज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. कोऑर्डिनेट काय आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. का दिसते? एक्सचा -2 वायचा -1 -2, -1 हे कोऑर्डिनेट्स आहे. म्हणूयात फ्रॉम ग्राफ x, y is equal to what is the coordinates? -2 -1 -2, -1 is solution. ओके. चला पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. चला थर्ड प्रॉब्लेम काय आहे? 5x - 6y + 30 = 0 आणि 5x + 4y - 20 = 0. चला तर मग इक्वेशन नीट लिहूयात. आता आपल्याला हा +6y तिकडे पाठवलं तर -6y होतील. इक्वेशन लिहूयात. 5x - 6y + 30 = 0. कन्वर्ट कसा होईल? +6y आपल्याकडे पाठवूयात. 5x + 30 = 6y. तर 6 डिवाइड आले तर काय होईल इथे? 5x + 30 / 6 = y. वायची व्हॅल्यू इथे मिळेल. दुसरं इक्वेशन पण लिहून घेऊयात खाली. 5x + 4y - 20 = 0. आता 4y ते ठेवू. बाकी सगळे पलीकडे लिहूयात. काय होईल? 4y = +20 - 5x. मग आता काय होईल? हा 4 डिवाइड केलं तर y = 20 - 5x / 4. ओके. दोन्ही इक्वेशन तयार झालेत. आता फक्त व्हॅल्यूज काढायच्यात. चला एक्सची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर काय होईल? एक्सची व्हॅल्यू जर 0 असेल 30 / 6 म्हणजे 6 5 30 5 0 5 हा काय मिळेल? पॉईंट मिळेल. चला पुढे एक्सची व्हॅल्यू मी समजा -6 पुट केली तर काय होईल? 6 5 30 पण -5 असल्यामुळे -6 असल्यामुळे -30 -30 + 30 0 याची व्हॅल्यू होईल -6, 0. एक्सची व्हॅल्यू 3 पुट केली तर 5 3 15 15 + 30 becomes 45. 45 ला जर 6 डिवाइड केलं तर 7.5 सोल्युशन येईल. 7.5 3, 7.5
ओके, हे पॉईंट मिळाल्यानंतर चला दुसऱ्या याचे पॉईंट मिळूयात. समजा मी एकच्या व्हॅल्यू 0 पुट केली तर काय होईल, एकच्या व्हॅल्यू तर 0 पुट केली तर 5 × 0 20 / 4 25 जा. ओके, म्हणजे काय होईल 0.5 इज द पॉईंट. नेक्स्ट समजा मी एकची व्हॅल्यू 4 पुट करून पाहिली, जर 4 केली तर 5 4 जा 20 होईल, 20 - 20 0, म्हणजे इथं 0 मिळेल, 4,0. समजा मी एकची व्हॅल्यू 2 पुट करून पाहिली, 2 पुट केली तर काय होईल, 5 2 जा 10 होतील, 20 - 10 10 होतील, 10 / 4 2.5 2.5, म्हणजे पॉईंट काय येईल 2,2.5. ओके, पॉईंट्स मिळालेत, ग्राफ प्लॉट करूयात. चला पहिल्या लाईनचे पॉईंट काय आहेत, 0.5, एकचा 0 वायचा 5, हा इथे पॉईंट आहे. पुढचा दुसरं काय -60, एक्सचा -6 वायचा 0, म्हणजे इथं पॉईंट आहे. पुढचं आहे 3 7.5, एक्सचा 3 वायचा 7.5, या इथे बरोबर एक्झॅक्ट मिडलला घ्यायचं 7.5 म्हटल्यानंतर. ओके, तिन्ही पॉईंट झालेत. आता दुसऱ्या लाईनचे घेऊयात. दुसऱ्या लाईनचं काय 0.5, एक्सचा 0 वायचा 5, सेम लाईक दिस पॉईंट, हा पॉईंट सेम एक ओवरला आहे, म्हणजे सोल्युशन पण तेच असणार आहे. ओके, दुसरा 4.0, एक्सचा 4 वायचा 0, हा पॉईंट असेल इथला. पुढचा 2.5, एक्सचा 2 वायचा 2.5, इथे एक्झॅक्ट मिडलला. ओके, पॉईंट झाला आहे. तर आता आपण काय करूयात, ग्राफ प्लॉट करूयात. चला ग्राफ प्लॉट झालेला आहे. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मार्क केला. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय येईल, काय कोऑर्डिनेट त्याचे कोऑर्डिनेट आहे पहा, एक्सचा 0 वायचा 5, म्हणजे इथे कोऑर्डिनेट्स लागतील 0,5. मी म्हणू शकतो फ्रॉम ग्राफ x, y इज इक्वल टू 0,5 इज सोल्युशन. चला झाला असेल, नोट करून घ्या. पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. फोर्थ प्रॉब्लेम काय पहा, 3x - y - 2 = 0 आणि 2x + y = 8. हा जर इलिमिनेशन मेथडला असता तर खूप इझिली सुटला असता, +y - y, आणि इथेही तितक्याच इझिली सुटणार आहे. याचं वेटेज 3 मार्कच्या वर नसावं. चला पाहूयात. इक्वेशन काय, 3x - y - 2 = 0. -yला पलीकडे पडलं तर काय होईल, 3x - 2 = +y. आता दुसरं इक्वेशन काय येतं खाली, 2x + y = 8. हा +2 आहे तिकडे +2x - 2x ला पाठवूयात, म्हणजे y = 8 - 2x. अशा पद्धतीने त्याचे पॉईंट्स आपण घेऊ शकतो. समजा मी आता पहिलं इक्वेशन सोडवतो आहे. पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर x0 चालतं आहे, वायची व्हॅल्यू येईल -2, म्हणजे पॉईंट येईल 0,-2. समजा मी एक्सची व्हॅल्यू 1 पुट करून पाहिली तर 3 × 1 3, 3 - 2 होतील 1, 1,1 हा पॉईंट मिळेल. पुढचं समजा मी एक्सची व्हॅल्यू -1 पुट करून पाहिली तर -1 पुट केलं तर काय होईल, -1 × 3 -3, -3 + 2 -5, म्हणजे -1,-5 हा पॉईंट मिळेल. चला सिमिलरली खालचा पण सोडून घेऊयात. समजा मी एक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी 0 पुट केली तर वायची व्हॅल्यू मिळेल 8, 0,8. व्हॅल्यू घेताना थोडासा विचार करा, 8 व्हॅल्यू मोठी झाली आहे पण आपल्या ग्राफमध्ये आहे म्हणून घेतली आहे. ओके, समजा मी एक्सची व्हॅल्यू 4 पुट केली तर काय होईल, 4 2 जा 8, -8 + 8 0, म्हणजे वायची व्हॅल्यू 0, 4,0 हा पॉईंट मिळेल. पुढचा समजा एक्सची व्हॅल्यू मी 1 पुट केली तर काय होईल, एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तर 8 - 2 6, अशा पद्धतीने 1,6 हा पॉईंट मिळेल. चला आतापर्यंत जसे आपले कॉमन पॉईंट मिळत होते तसे कुठे कॉमन पॉईंट दिसलेले नाही आहेत, तरी आता ग्राफशिवाय आपल्याला याचं सोल्युशन मिळणार नाही. चला तर मग पॉईंट प्लॉट करूयात पहिल्या इक्वेशनचे. पहिल्या इक्वेशनचं पॉईंट काय आहेत, एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू -2, एक्सची 0, वायची -2, हा पॉईंट येतो इथे निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर. ओके, एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 1, हा येईल इथे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू -1, वायची व्हॅल्यू -5, हा येईल थर्ड क्वाड्रंटमध्ये इथे. तिन्ही पॉईंट प्लॉट झाले. तर दुसऱ्या लाईनचे प्लॉट करूयात. एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 8, एक्स 0, वायची व्हॅल्यू 8, हा पॉईंट पहा इथे पर
पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर येईल वरती. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे 4 0, एक्सचा 4 वायचा 0 हा पॉईंट येईल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर इथे. ओके. आणि पुढचा आहे 1 6, एक्सचा 1 वायचा 6 हा पॉईंट येईल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये इथे. चला तिन्ही पॉईंट प्लॉट करून झालेत. चला आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. चला हा इथे काय दिसतोय पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मार्क करूयात. हा जो आहे इथे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय येईल त्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचे कोऑर्डिनेट लिहायचे आहेत. हा पहा एक्सचा किती आहे 2 आहे वायचा 4 2, 4 म्हणजे काय होईल फ्रॉम ग्राफ x, y is equal to 2, 4 is solution. ओके. चला नोट करून घ्या. आणखी एक पुढे प्रॉब्लेम पाहूयात. चला पहा इक्वेशन्स काय आहेत 3x + y is equal to 10, 3x + y equal to 10. हा y जागेवर ठेवू 3x ला मायनस लिहूयात म्हणजे y is equal to 10 - 3x. चला तो झाला x - y is equal to 2. दुसरा इक्वेशन x - y is equal to 2. मायनस वाय आपल्याकडे पाठवूयात 2ला इकडे आणूयात. x - 2 is equal to +y. आता पुट करणं सोपं जाईल पहा. चला समजा मी आता 0 0 खूप झालं आता वेगळी व्हॅल्यू ट्राय करून पाहिली कारण की 10 माझ्या टेबलमध्ये नाही आहे. मी तर 0 0 पुट केला तर 0 होईल 10 व्हॅल्यू येईल. माझ्या टेबलमध्ये ग्राफमध्ये दिसत नाही म्हणून मी तर 0 व्हॅल्यू येणार नाही आहे. ठीक आहे. समजा मी एकची व्हॅल्यू 2 पुट केली 2 पुट केली तर काय होईल 3 2 6 होतील आणि 6 10 - 6 होतील 4 म्हणजे 2 4 हा पॉईंट सोपा मिळेल. समजा मी एकची व्हॅल्यू 3 पुट केली 3 3 9 10 - 9 1 3 1 हा पॉईंट मिळेल. एखादा कुठला पाहूयात. समजा एकची व्हॅल्यू मी 4 पुट केली 4 3 किती होतील 12 10 - 12 -2 निगेटिव्ह पण पॉईंट मिळाला 4, -2 पॉईंट झालेत. चला दुसऱ्या इक्वेशनचे पॉईंट x - 2 is equal to 0. समजा एकची व्हॅल्यू 0 पुट केली वायची व्हॅल्यू मिळेल -2 म्हणजे 0, -2 हा पॉईंट मिळेल. समजा पुढलं व्हॅल्यू मी एकची व्हॅल्यू 2 पुट केली 2 - 2 0 वायची व्हॅल्यू 0 मिळेल 2, 0 हा पॉईंट मिळेल. समजा मी एकची व्हॅल्यू 4 कुठं करून पाहिली एकची व्हॅल्यू 4 केली तर 4 - 2 2 मिळेल 2 म्हणजे 4, 2 हा पॉईंट मिळेल. चला पॉईंट प्लॉट करूयात ग्राफवर. चला पहिले इक्वेशन काय पहिले इक्वेशनचे पॉईंट्स 2 4 एक्सचा 2 वायचा 4 हा इथे. ओके. दुसऱ्या इक्वेशनचे 3 1 एक्सचा 3 वायचा 1 या इथे फर्स्ट कॉलममध्येच. त्यानंतर 4 - 2 एक्सचा 4 वायचा -2 म्हणजे आपल्याला झालं फोर्थ क्वाड्रंटमध्ये. ओके एक झाला. दुसरे प्लॉट करूयात. दुसरे इक्वेशन 0 - 2 एक्सची व्हॅल्यू 0 वायची व्हॅल्यू -2 ऑन एक्सची व्हॅल्यू 0 वायची व्हॅल्यू -2 म्हणजे कशा होईल हा निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर. त्यानंतर 2 0 एक्सचा 2 वायचा 0 हा येईल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर. त्यानंतर 4 2 एक्सचा 4 वायचा 2 हा येईल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. ओके. चला तर मग ग्राफ प्लॉट करूयात. ओके चला लाईन प्लॉट करून झाल्यात. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मार्क करूयात. हा आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. चला मग त्याचे कोऑर्डिनेट काय येतील त्याचे कोऑर्डिनेट पहा. एक्स किती आहे 3 आहे वाय 1 म्हणजे 3, 1 हा कोऑर्डिनेट येतील. म्हणूयात फ्रॉम ग्राफ x, y is equal to 3, 1 is solution. ओके. चला तर मग नोट करून घ्या. आपण अशा टाईपचे 5ही प्रॉब्लेम सोडवले आहेत. प्रॉब्लेम सेटमध्ये 5 प्रॉब्लेम होते ग्राफिकलचे. सगळे प्रॉब्लेम झाले आहेत. आपण एक गोष्ट फक्त स्पीडमध्ये मिस केलेली आहे ती म्हणजे इक्वेशन्स. आपण ग्राफ काढले ग्राफच्या लाईनचे इक्वेशन दिलेले नाही ते कधी विसरायचे नाही आहेत. आता स्पीडमध्ये आपण फक्त सोडवत होतो वेळ कमी आणि क्वेश्चन जास्त व्हावे या हिशोबाने. आता म्हणून आपण काय देतोय पहिले इक्वेशन पहिल्या लाईनला देऊन टाकूयात दुसरं इक्वेशन दुसऱ्या लाईनला देऊन टाका. म्हणजे पहिल्या लाईनचं इक्वेशन काय 3x + y = 10 ही पहिली लाईन आहे. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय आपल्याकडे x - y = 2 x - y = 2. ओके. अशा पद्धतीने लाईनचे इक्वेशन प्रत्येक याच्यामध्ये द्या तुम्ही. म्हणजे आत्तापर्यंत आपण उरले 4ही ग्राफमध्ये तुम्हाला इक्वेशन ते नोट करून द्यायचे ते. जर स्केल लिहिलं तर वेल अँड गुड. स्केल
ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. चांगली गोष्ट आहे, लिहिलं पाहिजे. ओके, अशा छोट्या छोट्या गोष्टी मिस करू नका. स्पीडमध्ये शिकायचं असेल तर आपल्याला मेन टार्गेट ठेवून बाकीच्या गोष्टी आपण मिस करत चालतो आहे, तसं करू नका. प्रॅक्टिस ठेवा. ओके, चला बाकीचे प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.